कोण आहे तो? जिवंत आहे. आमेन. कारण तुम्हाला माहितीये, जर एक माणूस मेलेला आहे, तुम्ही मेलेल्या माणसाला किती जरी हाका मारल्या, किती जरी त्याला मदत मागितली, जो मेलेला आहे तो उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे? हालेलुया. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आपण त्याला हाक मारतो तो आपल्या मदतीला धावून येतो. आपल्याला माहितीये, आपल्या प्रभू येशूने मरणाला हरवलं, त्याला त्या वधस्तंभावर मारण्यात आलं. त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला. त्याच्या रक्ताचा एक एक थेंब त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्पण केलं. हालेलुया. आणि त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा झाले. किती अद्भुत गोष्ट आहे. अभियानो तो मेला, पण तिसऱ्या दिवशी, थर्ड डे, तिसरा दिवस. हालेलुया. काय झालं तिसऱ्या दिवशी? जो मेला होता तो पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि आज पण तो जिवंत आहे. आणि म्हणून प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आपल्या परमेश्वराने मरणाला हरवले. कुणाला हरवले? तर या जगामध्ये अशी कोणती गोष्ट ज्याला तो हरवू शकत नाही? या जगामध्ये एकच गोष्ट आहे, तुम्हाला माहितीये का? म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की माणूस त्याविषयी काय करू शकत नाही. जर तुम्ही एका मेलेल्या माणसाला घेतलं आणि मोठ्या डॉक्टरकडे ज्यांनी खूप शिक्षण घेतले, खूप सर्व काय केले, तुम्ही जर त्याच्याकडे गेला आणि बोलला ना की हा माणूस मेलेला आहे, त्याला जिवंत करा, करल का तो जिवंत? नाही करता येत. हालेलुया. कोणत्याही व्यक्तीला, आपल्या भावाला मरणातून जिवंत करता येत नाही. हालेलुया. पण प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, हालेलुया, त्या प्रभू येशूने त्या मरणाला हरवलं. आमेन. इतकंच नाही, त्या प्रभू येशूने, जर तुम्ही बायबल मध्ये वाचलं, 4 दिवस मेलेला एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं लाजार. त्याला त्या कबरीमध्ये पुरण्यात आलं होतं किंवा ठेवण्यात आलं होतं. त्याचं शरीर सडून गेलं होतं. त्याचं शरीर काय झालं होतं? सडून गेलं होतं. आणि सर्व ते गाव होतं, बेथानी नावाचं गाव, सर्वजण शोक करत होते, रडत होते. हा तर येशूचा मित्र होता लाजार, पण हा मेला. येशू यांच्या घरामध्ये नेहमी जायचा, पण हा मेला. पण प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तिथे गेला, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त बोलला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू बोलला, चला आता आपण त्या कबरीकडे जाऊ. आणि त्याच्या बहिणीला वाटलं की काय म्हणतोय येशू ना. येशू बोलला, चला कबरीकडं. त्याला वाटलं काहीतरी, त्याला असं म्हणजे शोक करायला चालला असं. आणि येशू तिथं गेला. येशूने सांगितलं, त्या कबरीची धोंड काढा. त्यांनी ती धोंड काढली आणि त्यावेळेस प्रभू येशूने आज्ञा दिली, लाजरा बाहेर ये. हालेलुया. आणि काय झालं? जो मेलेला लाजार त्या कबरेमधून बाहेर आला. तो मेलेला माणूस, त्याचं शरीर सडलेलं होतं, 4 दिवस मेलेला होता, पण तो जिवंत झाला. हालेलुया. आणि त्या कबरेतून बाहेर आला. हालेलुया. असं येशूनी, म्हणजे बायबलमध्ये तर 3 असे अनुभव लिहिलेले आहेत की येशूने 3दा केलं. आमेन. आणि मी पण माझ्या जीवनामध्ये 3 मेलेले लोक आतापर्यंत जीवन झालेले बघितलेले आहेत. हालेलुया. तर ही फक्त 2000 वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये, ही आजची गोष्ट आहे. आज पण ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, बायबलमध्ये असं म्हटलं ना, काल, आज आणि युगानुयुग प्रभू येशू ख्रिस्त एक सारखाच आहे. हालेलुया. तो कधीही न बदलणारा देव आहे. बायबलमध्ये काय म्हटलं? तो कधीही न बदलणारा देव आहे. हालेलुया. तो जो येशू ख्रिस्त प्रियांनो 2000 वर्षापूर्वी होता, तोच येशू ख्रिस्त आज पण तेच कार्य करतो. आमेन. फक्त फरक इतका, हालेलुया, 2000 वर्षापूर्वी त्याचे जे
तो स्वतः त्याच्या शरीरामध्ये या पृथ्वीवर होता. पण बायबल सांगता आता मात्र येशू हा मस्तक आहे आणि आपण त्याचं शरीर झालेलं आहे. आणि म्हणून सर्व कार्य आता आपल्याद्वारे होतं. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काय साधारण व्यक्ती नाहीये, तुम्ही येशूचे शरीर आहात. आमेन. आणि देव जसं आपण पाहतो ना प्रियांनो, आपलं जे शरीर आहे, सर्व जे कार्य आहे कशाच्या द्वारे होतं? आपल्या शरीराच्या द्वारे. आपले हात काम करतात, आपले पाय चालतात, आपले डोळे पाहतात, आपले कान ऐकतात, आपले डोळे पाहतात. सर्व कार्य कोण करतं? शरीर. पण या सर्व या शरीराला कोण चालवतं? आपला मेंदू आहे ना. बायबल सांगते येशू ख्रिस्त आपलं मस्तक आहे. आमेन. आता तुम्ही आणि मी येशूचं शरीर आहोत. तो आपल्याला चालवतो आणि आपल्याद्वारे तो देव अद्भुत कार्य करतो. हालेलुया. हालेलुया. ओके, आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया. एक कबुली आपण देऊया. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोर जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि हे वचन आज मला माझ्या संबंध देहाला निरोगी करणार आहे. परमेश्वराचं वचन मला जीवन देणार आहे. परमेश्वराचं वचन मला विजयी करणार आहे. परमेश्वराचं वचन मला यशस्वी करणार आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. पिता, आम्ही सर्व गौरव तुला देतो. धन्यवाद देतो की तुझं वचन आम्हाला दिलंस. या वचनाच्या द्वारे पिता आम्हाला सर्व बंधनातून, सर्व शापातून तू आम्हाला मुक्त केलंस. या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येक शब्द पिता तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्या बरोबर बोललास. मी नव्हे तर तुझा आत्मा माझ्यातून बोलते पिता, म्हणून धन्यवाद देतो. आणि पिता प्रत्येकाला आज आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो पिता. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर आपण मागच्या हप्त्यामध्ये एक नवीन विषय आपण सुरू केला. आणि तो विषय हा, या जगामध्ये जर आपल्याला आशीर्वादित व्हायचंय तर एक सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रियांनो, आपण आपला भरोसा कुणावर ठेवायला पाहिजे? आमेन. हालेलुया. कुणाला माहिती, बायबल मधलं सर्वात मध्यभागी एक वचन आहे. सर्वात मधलं वचन तुम्हाला माहिती आहे काय वचन आहे? सर्वात मध्य. बायबलच्या सर्वात मध्ये असलेलं वचन कोणतं आहे? कुणाला माहिती आहे? बायबलचा सर्वात सेंटर पॉइंट माहिती तुम्हाला? हालेलुया. आपण बघूया स्तोत्र संहिता 118. बायबलच्या सर्वात मध्य भागेमध्ये असलेलं जे वचन आज आपण वाचूया. हालेलुया. आपण स्तोत्र संहिता 118 आणि आपण 8 आणि 9 वचन आपण वाचूया. 8 आणि 9. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. हालेलुया. तर प्रियांनी, तर बायबल सांगतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, सर्वजण बोला, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हालेलुया. मागच्या वेळेस आपण यिर्मयाच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं प्रियांनो. आणि आपण यिर्मयाच्या पुस्तकामध्ये बघितला, जो माणूस
माणसावर भरोसा ठेवतो, आपल्या बाहूला शक्ती बनवतो ना, किंवा आपल्या बुद्धीवर जास्त भरोसा करतो, किंवा आपल्या पैशावर जास्त घमंड करतो, बायबल सांगतं तो माणूस शापित आहे. काय आहे? जर आपण माणसावर भरोसा ठेवते, जर आपण पैशावर भरोसा ठेवते, जर आपण आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवते, तर बायबल सांगतं तो माणूस कोण आहे? शापित. म्हणजे काय माहिती तुम्हाला? शापित या शब्दाचा अर्थ आहे तो माणूस मरणाला, म्हणजे मरणासाठी नेमलेला आहे. जो माणूस शापित असतो तो कमी 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 होऊन शेवटी त्याचा नाश होऊन जातो. आहे की नाही? शापित म्हणजे नाशासाठी वेगळं केलेलं, नाशासाठी नेमलेला असा व्यक्ती. आहे की नाही? आणि बायबलमध्ये म्हटलं जो मनुष्य माणसावर भरोसा ठेवतो, आपल्या बाहूवर भरोसा ठेवतो, आपल्या शक्तीवर भरोसा ठेवतो, तो कोण आहे? शापित आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला या जगामध्ये काय करायचंय? जे बायबलमध्ये लिहिलंय, आणि बायबलमध्ये सर्वात मध्ये असलेले हे वचन काय सांगतं? मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. आमेन. बायबल सांगतं अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट, कारण ही बायबलमध्ये लिहिलेली सर्वात सेंटर मध्ये असलेलं वचन आहे. म्हणून आपण पाहतो ना की देवाचं वचन आपल्याला शिकवते, देवाचं वचन हे आपल्याला सांगते. हालेलुया. काय करा? परमेश्वरावर भरोसा ठेवा. काय करा? परमेश्वरावर भरोसा ठेवा. माणसावर भरोसा ठेवू नका. अधिपतीवर, कोणत्या साहेबावर भरोसा ठेवू नका. हालेलुया ना. बायबल सांगतं काय करा? कुणावर भरोसा ठेवा? परमेश्वरावर भरोसा ठेवा. हालेलुया. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, बायबल सांगतं जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो अशा झाडा समान बनेल जे जलाशयाजवळ लावलेले. जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो कसं बनल? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ किंवा जलाशयाजवळ लावलेला आहे अशा झाडासारखा तो बनल. तो आपल्या हंगामी फळ देईल ना. इवन जरी दुष्काळ आला, दुष्काळाच्या समयी देखील तो फळ देणं सोडणार नाही. आपण बघितलं मागच्या वेळेस एक उदाहरण बघितलं एका माणसाचं, आठवलं का तुम्हाला? कोण होता तो माणूस? इसाक. काय झालं इसाकाच्या जीवनामध्ये? बायबल सांगतं ज्या देशामध्ये तो राहत होता तिथं दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ पडला. त्याची बुद्धी त्याला सांगत होती आता हा देश सोडून कुठं जा? मिस्र देशामध्ये जा. पण परमेश्वराने इसाकाला दर्शन दिलं. हालेलुया. आणि परमेश्वर इसाकाला बोलला की हा देश सोडून कुठं जाऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्या दुष्काळाच्या वेळेमध्ये इसाकाने त्याच्या शेतामध्ये प्रियांनो पेरणी केली. आता बघा की दुष्काळाच्या समयामध्ये पेरणी करत नाहीत कारण पाणीच नाही. पण बायबल सांगते इसाकाने दुष्काळाच्या वेळेस त्याच्या शेतामध्ये पेरणी केली. ज्यावेळेस त्याने ती पेरणी केली काय झालं? बायबल सांगतं देवाने त्याला 100 पटीने, जे पेरलं होतं त्याच्या 100 पटीने त्याला पीक दिलं. हालेलुया. ते गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, देवावर भरोसा ठेवता, हालेलुया, असंभव गोष्ट, अशक्य गोष्ट शक्य होती. हालेलुया. पण या उलट ज्यावेळेस आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो, आपल्या शक्तीवर अवलंबून राहतो, प्रियांनो आपल्या जीवनामध्ये कार्य होतं. अजून एक खूप छान उदाहरण बायबलमध्ये
तुम्हाला माहिती बायबल सांगतं की एक नामान नावाचा मोठा अधिकारी व्यक्ती होता आणि तो आरामी देश तिथलचा तो मोठा सरदार होता. कोण होता तो मोठा सरदार होता. जे सिरियन लोकांचा तो सरदार होता. पण तो कुष्ठ रोगी होता. काय होता तो? कुष्ठ. त्याचं पूर्ण शरीर कुष्ठ रोगाने भरलं होतं. है की नाही? आणि बायबल सांगतं या नामानच्या घरामध्ये एक लहान मुलगी होती जी इस्रायल देशामधली होती. ज्यावेळेस या लोकांनी तिकडं स्वारी केली होती, लढाई केली होती, या मुलीला त्यांनी किडनॅप करून त्यांच्या घरामध्ये काम करण्यासाठी आणलं होतं. हालेलुया. आणि जी स्त्री, कारण की हा नामान खूप चांगला व्यक्ती होता, शूरवीर व्यक्ती होता. आणि ही जी मुलगी बोलली ना, आपला जो सरदार आहे हा नामान इतकं चांगला आहे तर त्याचं पूर्ण शरीर कोडाने भरलेले आहे. हा जर ना संदेष्टाकडे गेला इस्रायल देशामधल्या तर तो संदेष्टा काय करू? त्याला बरं करील. हालेलुया. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती काय झालं की या मुलीचं ऐकून असं झालं की नामान बोलला ना की मला त्या संदेष्टाकडे जायचंय, आलिशाकडे जायचंय. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहितीये प्रियांनो की नामान हा आलिशाकडे गेला. नामान ज्यावेळेस कुणाकडे गेला? आलिशाकडे गेला. आलिशाकडे गेल्यानंतर आलिशाने पाहिलं की नामान त्याला भेटायला आला. आता हा तो खूप प्रतिष्ठित आणि मोठा व्यक्ती होता. ओके. आणि त्याच्याबरोबर अनेक शिपाई होते. त्यांनी खूप बक्षीस त्याला आणले होते, पैसा त्याला आणला होता, कपडे आलिशाला आणले होते. हालेलुया. आणि ते सर्व त्याला भेटायला गेले. पण आलिशा तिथं दारामध्ये गेला आणि दारामध्ये जाऊन फक्त म्हणाला की तू यार्देन नदीमध्ये जा आणि यार्देन नदीमध्ये जाऊन 7 वेळेस, किती वेळेस? 7 वेळेस तू डुबकी मार. हालेलुया. आणि तुझं पोट निघून जाईल. ज्या वेळेस नामाननी हे ऐकलं, नामानला खूप राग आला. नामानला काय आला? तो बोला मी इतका मोठा संदेष्टा आहे, मी इतका प्रतिष्ठित माणूस आहे, मी माझं ना शहर, माझं देश सोडून या संदेशाला भेटायला आला आणि हा फक्त मला दरवाजातून बोलते आणि मला सांगते यार्देन नदीमध्ये जा. अरे आमच्या देशामध्ये, आराम देशामध्ये कितीतरी यार्देन पेक्षा चांगल्या नद्या आहेत. मी तिथं डुबक्या मारल्या असते, इतक्या लांब येऊन काय मी डुबक्या मारू? आणि बायबल सांगतं की जो नामान आहे त्याला खूप राग आला आणि तो बोलला आता चला आपण पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये जाऊ. तर त्याच्याबरोबर जे लोक होते, हालेलुया, ते बोलले जर देवाच्या संदेशाने जर तुम्हाला कोणती कठीण गोष्ट सांगितली असती, कठीण गोष्ट सांगितली असती तर तुम्ही केली नसती का? तर त्यांनी तुम्हाला सोपीच गोष्ट सांगितली ना. हालेलुया. तर तिकडं आपण जाऊ आणि तुम्ही ते करा. हालेलुया. आता जी अद्भुत गोष्ट ती ही आहे प्रियांनो की आलिशाने ह्या जो नामान होता त्याला दरवाजातूनच त्याच्याबरोबर बोलला. हालेलुया. आणि त्याला देवाने जे आलिशाला सांगितलं होतं त्याला नामानला ते सांगितलं आणि तो आतमध्ये निघून गेला. त्याने त्यांचा पैसा घेतला नाही, त्यांनी त्यांच्याकडून कपडे घेतले नाही, त्यांनी त्याच्यासाठी जे मोलमान जे सर्व ना गिफ्ट आणले होते ती एक पण गोष्ट त्यांनी आलिशाने घेतली नाही. हालेलुया. हालेलुया. शेवटी असं झालं प्रियांनो, हा जो नामान आहे तो बोलला ठीक आहे, संदेशाने जे सांगितलं ते आपण करू. तो यार्देन नदीमध्ये गेला आणि यार्देन नदीमध्ये जाऊन त्याने डुबकी ती घेतली. 1दा 2दा 3दा 4दा 5 वेळेस झालं तरी पण त्याचा रोग गेला. 6 वेळेस त्याने डुबकी घेतली. म्हणजे 7व्या वेळेस तो पाण्यामध्ये गेला. हालेलुया. बायबल सांगतं ज्यावेळेस तो पाण्याच्या बाहेर आला
त्याचं शरीर एका बाणासारखं झालं होतं. हालेलुया. सर्व कुष्ठरोग त्याच्या शरीरामधून निघून गेला. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण ही जी घटना, ही खरी घटना आहे जी बायबलमध्ये लिहिलेली आहे, तिच्याविषयी आपण विचार करतो तर खरोखर प्रियांनो की हा जो नामान आहे तो काय बोलला, या संदेश त्याने मला येऊन भेटायला पाहिजे होतं, माझ्या बरोबर बोलायला पाहिजे होतं. ह्याने माझ्या बरोबर भेटला नाही, माझ्या बरोबर बोलला नाही आणि मला डायरेक्ट सांगितलं जा त्या नदीमध्ये जा आणि काय कर. हालेलुया. का माहितीये का प्रियांनो, इथे एक अद्भुत गोष्ट आपण पाहतो. परमेश्वर इथं आपल्याला शिकवत आहे की प्रियांनो ना, आपल्याला आपला भरोसा आणि मी परमेश्वरावर ठेवायचा. अलिशा हे आपल्याला शिकवतो ना. अलिशाने बोलला माझ्या पाया पड, मी खूप मोठा संदेश आहे. हालेलुया. अलिशाच्या त्या इन्स्ट्रक्शनच्या द्वारे अलिशाने जे आपण पाहतो ना, जी आज्ञा अलिशाला देवापासून मिळाली ती आज्ञा त्याने नामानला दिली. हालेलुया. आणि नामानला बोललं की याप्रमाणे तू कर. आणि खरोखर नामानने जरी अंतःकरणापासून केलं नाही पण त्याने ते केलं आणि त्या यादींमध्ये जाऊन त्यांनी ती डुबकी मारली आणि तो बरा झाला. पण एक महत्वाची गोष्ट इथे आपण पाहतो. हालेलुया. अलिशाने का असं केलं की त्याच्याबरोबर बोलला नाही, त्याच्याबरोबर भेटला नाही. तो तरी इतका मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होता, इतका मोठा व्यक्ती होता. का माहितीये? कारण अलिशासाठी परमेश्वर सर्वात मोठा होता. कोणता माणूस, इथे बायबल सांगतं मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हालेलुया. तर एक गोष्ट म्हणजे ही गोष्ट आपण शिकतो अलिशाच्या जीवनाकडून. काय? माणसाकडे बघू नका, माणूस तुम्हाला मदत करणार नाहीये. हालेलुया. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. अनेकदा आपल्याला वाटतं हा माणूस मला मदत करेल, तो माणूस मला मदत करेल. आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की हा माणूस किंवा तो माणूस आपल्याला पुढं करेल ना, मदत करेल, आपण त्या माणसाच्या मागे लागतो, त्याच्या पुढं करायला लागतो. कारण आपली अपेक्षा कुणाकडे? माणसाकडे, की हा माणूस माझ्या जीवनामध्ये चांगलं करेल. पण शेवटी काय होतं? शेवटी अपेक्षा भंगच होती. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. हालेलुया. की मी कोणत्या माणसावर भरोसा ठेवत नाही, मी जिवंत देवावर भरोसा ठेवतो. हालेलुया. आणि मी कोणत्या माणसाच्या पुढं करणार नाहीये. हालेलुया. माझं भलं, माझं चांगलं माझा परमेश्वर करणार. ज्यावेळेस तुम्ही त्या परमेश्वराचं ऐकणार आहात, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, नेहमी देवावर भरोसा ठेवा. आमेन. माणसावर, अधिपतीवर, कोणत्या व्यक्तीकडे बघू नका. हालेलुया. आपलं लक्ष नेहमी परमेश्वरावर ठेवा. जर तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवला, जर तुम्ही परमेश्वराला धरून राहिला, तो परमेश्वर तुम्हाला उंच करल, तुम्हाला आशीर्वादित करल, तुमच्या जीवनामध्ये उन्नती करल. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल सांगताना अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा सर्वजण बोला परमेश्वराला शरण जावे हे बरे. पुन्हा बोला अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. आमेन. हालेलुया. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये? प्रत्येक परिस्थितीमध्ये आपला भरोसा, आपला विश्वास हा कुणावर पाहिजे?
परमेश्वरावर. आमेन. अजून एक वचन आपण बघूया. आपण जर स्तोत्र संहिता 46 आणि यावेळेस आपण एक पासून ते आपण 3 पर्यंत वचन वाचू. 1 पासून ते 3 पर्यंत. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया. सर्व बोला. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, परमेश्वर देव आमचा आश्रय व आमचे. कोणता माणूस आपला आश्रय, कोणता माणूस आपलं सामर्थ्य नाहीये. किंवा जगामध्ये आपल्याकडे जे सर्व आहे ना, जगामध्ये आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे बळ आहे, आपल्याकडे पैसा आहे. आपला पैसा आपलं सामर्थ्य नाहीये. आपला पैसा आपलं बळ नाहीये. हालेलुया. तर आपलं सामर्थ्य आणि आपलं बळ कोण आहे? परमेश्वर. आमेन. हालेलुया. आणि विचार करायचं, बायबल सांगतं, म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. आता विचार करा, अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आली. कशी परिस्थिती? की पृथ्वी उलथी पालथी झाली आणि पर्वत, हे जे डोंगर, आता डोंगर सर्वात उंच असतात, पर्वत म्हणजे तर सर्वात उंच हिमालय, पण ते इथं बायबल सांगतो कोसळून सागर तळी, सागराचं जे तळ आहे, हे या जगामध्ये सर्वात खालचा पॉइंट आहे, सर्वात खालचा भाग आहे. हालेलुया. तर अशी परिस्थिती आली की जे पर्वत कोसळून कुठे गेले? सागर तळी बुडाले. तिथं बायबल सांगतं की तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया. 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 एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, या जगामध्ये आपण जगत असताना आता महत्वाचा पॉइंट आपण पाहतो. आपण या जगामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या परिस्थिती, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये येतात आणि ते होतच तसं की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात. त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण आपला एक शत्रू आहे, त्याचं नाव कोण आहे? सैतान. हा सैतान नेहमी आपला नाश होण्यासाठी ना, आपण पाहतो की स्कीम्स बनवतो, योजना बनवतो की आपला काय व्हावा? नाश व्हावा. आहे की नाही? पण प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परमेश्वर आपला आश्रय आणि जर परमेश्वर जर आपलं सामर्थ्य, तर प्रियांनो प्रत्येक संकटामध्ये तो देव आपल्याला सहाय्य करणार. हालेलुया. आता जो महत्वाचा पॉइंट आजच्या मेसेजचा तो हा हालेलुया. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये आपण राहत आहोत. या जगामध्ये ज्यावेळेस आपण राहतो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येतातच. आता मी असं नाही बोलणार, कारण काही लोकांचं असं म्हणे, आता एकदा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, आता तुमचं जीवन एकदम ना, तुम्हाला आता फक्त गुलाबाच्या फुलांवरूनच चालायचंय, काटे तर काही येणारच नाही तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. असं नाही. या जगामध्ये एक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवतो आणि जो व्यक्ती येशूवर पण विश्वास ठेवत नाही, दोघांच्या जीवनामध्ये प्रियांनो संकट, समस्या, प्रॉब्लेम येतातच.
हालेलुया. पण फरक इतका, जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवत नाही, परमेश्वरावर भरोसा ठेवत नाही, परमेश्वराला आपलं सामर्थ्य मानत नाही, ज्यावेळेस ते संकट, समस्या आणि प्रॉब्लेम त्याच्या जीवनामध्ये येतात, काय होतं? आपण वाचूया बायबल मध्ये काय होतं. आपण मत्तेचं पुस्तक याचा 7 अध्याय, मत्ते याचा 7 अध्याय आणि प्रियांनो, यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. आपण मत्ते याचा 7 अध्याय आपण 24 पासून ते आपण 26 पर्यंत वचन वाचूया. वाचा. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हालेलुया. प्रियाने, इथे 2 प्रकारचे माणसं आहेत. सर्व बोला, 2 प्रकारचे माणसं. किती? माग आपण बघितले 3 प्रकारचे माणसं. हालेलुया. आज आपण इथं बघतो 2 प्रकारचे माणसं आहेत. आणि इथं आपण पाहतो हे जे 2 प्रकारचे माणसं कोण आहेत? एक माणूस असा आहे की जो देवाचं वचन ऐकतो आणि ते वचन ऐकल्यानंतर त्या वचनाप्रमाणे कृती करतो. दुसरा माणूस असा आहे, देवाचं वचन ऐकतो, इकडून ऐकतो आणि इकडून सोडून टाकतो. वचन ऐकतो पण त्याप्रमाणे कृती करत नाही. तर बायबल सांगतं की जो माणूस माझी वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर कशावर बांधले? वाळूवर बांधले. आणि बायबल सांगतं मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला. तिथे आपण पाहतो 4 गोष्टी झाल्या. काय? पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला. आणि ज्या वेळेस प्रियांनो तो पूर, तो वारा त्या घरास लागला, त्यावेळेस काय झालं? तेव्हा ते पडले. सर्व बोला, अगदी कोसळून पडले. कसं पडलं? कोसळून. जोरात आवाज आला, खाली पडून गेले. हालेलुया. कुणाचं घर पडलं? जो वचन ऐकतो, सोडून टाक, देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाही, देव जे सांगतो ते करत नाही. पण या उलट आपण पाहतो की दुसरा एक माणूस आहे प्रियांनो, की तो परमेश्वराचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो. आणि बायबल सांगतं तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर, सर्व बोला, त्याने आपले घर खडकावर बांधले. आणि काय झालं मग? आता हा माणूस ऐका, वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करतो. वचनाप्रमाणे आचरण करत आहे, पण तरी त्याच्या जीवनामध्ये काय झालं? काय लोकांचं, मी रोज इतक्या वेळ प्रार्थना करतो, मग देवाने माझ्या जीवनामध्ये का संकट आणलं? मी 2-2 घंटे रोज प्रार्थना करते, प्रत्येक रविवारी चर्चला जाते, माझा दशमांश देते, सर्व करते, मग येशूने माझ्या जीवनामध्ये का संकट आणलं? येशूने नाही आणलं. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा की
खरं पाहायला गेले हे संकट आदामामुळे, सर्व संकटाचं मूळ कारण आदाम आहे. हालेलुया. तिथं तुम्ही बघा, जो वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करतो त्याच्या जीवनामध्ये पण काय झालं? पाऊस आला, पूर आला, वारा सुटला आणि त्याच्या घराला लागला. दुसरीकडे आपण पाहतो, जो वचन ऐकतो पण त्याप्रमाणे वागत नाही, त्याच्या जीवनामध्ये पण काय झालं? पाऊस आला, पूर आला, वाराही सुटला आणि त्याच्या घराला. मग ऐका. हालेलुया. तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही रोज प्रार्थना करता, तुम्ही वचनाप्रमाणे, मेन गोष्ट, तुम्ही वचनाप्रमाणे वागता, जे वचन सांगतं त्याप्रमाणे कृती करता, देव जे तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करता. हालेलुया. तरी पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय झालं? संकट आलं. आणि जो वचन ऐकत नाही त्याच्या जीवनामध्ये पण संकट. दोघांच्या जीवनामध्ये काय झालं? कॉमन. सर्व जगातल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रियांनो, भलेही तो विश्वास ठेवतो अगर नाही ठेवत, सर्वांच्या जीवनामध्ये काय येतं? संकट येतं. सर्वांच्या जीवनामध्ये काय होतं? संकट येतं. पण फरक काय? जर सर्वांच्या जीवनामध्ये संकट येतं, मग का प्रार्थना करायची? हालेलुया. फरक आहे. पण फरक काय? संकट तर दोघांच्या जीवनामध्ये आलं, मान्य आहे. बायबल पण सांगतं संकट दोघांच्या जीवनामध्ये आलं. जो देवाच्या मार्गामध्ये चालत आहे, देवाच्या वचनाप्रमाणे करत आहे, आणि जो माणूस देवाच्या वचनामध्ये प्रमाणे करत नाही, त्याच्या जीवनामध्ये पण संकट आलं. पण फरक हा प्रियांनो, हालेलुया, की बायबल इथं सांगतं की जो माणूस देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, त्याचं घर त्या संकटामध्ये, त्या वादळामध्ये, त्या वाऱ्यामध्ये तसंच उभं राहिलं. वादळ आला, वारा आला, पूरही सुटला, सैतानाने पूर्ण शक्तीने त्याच्यावर हल्ला केला, पण हा माणूस खाली पडला नाही. हा माणूस तसाच उभा राहिला. त्याचं घर, त्याचं जीवन समाप्त झालं नाही. हालेलुया. सैतानाने मोठ्या जोरात त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला की तो खाली पडल आणि त्याचा नाश होईल, पण प्रियांनो त्याचा नाश झाला नाही. हालेलुया. तो तसाच उभा राहिला. हालेलुया. पण जो माणूस प्रियांनो देवाचं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे कृती करत नाही, आपल्या मनाप्रमाणे करतो, आपल्या इच्छेप्रमाणे करतो, त्याचं काय झालं? इथं बायबल सांगतं, ज्यावेळेस वादळ आला, वारा आला, पाऊस आला आणि त्याच्या घराला लागला, तर बायबल सांगतं प्रियांनो की त्याचं घर, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हा फरक. संकट सर्वांच्या जीवनामध्ये येतात, मान्य आहे. हालेलुया. तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, येशूचा स्वीकार केला, तुम्ही बायबल वाचता, तुम्ही रोज प्रार्थना करता, तुम्ही देवाची सेवा पण करता. हालेलुया. संकट तर सर्व, तरी पण तुमच्या जीवनामध्ये संकट येतात. आणि जो काय करत नाही, जो पापामध्ये, लबाडीमध्ये, तो त्या माणसाच्या जीवनामध्ये पण संकट येतात. पण इतकाच फरक आहे. हालेलुया. ज्यावेळेस ते संकट येतात, समस्या येतात, हालेलुया, जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, जो माणूस देवाच्या वचनाप्रमाणे कृती करतो, त्याचे जीवन कोसळून पडणार नाही. तो त्या संकटामध्ये, त्या समस्येमध्ये, त्या प्रॉब्लेम मध्ये पण तो तसाच उभा राहतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, जो देवाचा माणूस आहे, जो देवाच्या वचनाप्रमाणे कृती करणार आहे, त्याच्या जीवनामध्ये संकट आलं, समस्या आली, प्रॉब्लेम आली, तुम्हाला माहितीये का? कारण देव त्याला प्रमोशन देणार आहे.
देव त्याची उन्नती करणार आहे. हालेलुया. पण जो माणूस देवाचा ऐकत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्या घरावर ज्यावेळेस ते वादळ वारा आणि पाऊस आला, अगदी कोसळून तो खाली पडला, नामो निशान राहिलं नाही, त्याच पूर्णपणे नष्ट झाला. हालेलुया. आणि या संदर्भामध्ये एक खूप सुंदर उदाहरण बायबलमध्ये लिहिलेले आहे. हालेलुया. कुणाचं उदाहरण आहे? बायबल सांगते एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं इयोब. कोण होता? त्याचं नाव काय होतं? याच आपण वचनामध्ये जाऊ. आपण इयोबाचं पुस्तक, इयोब याचा पहिला अध्याय, इयोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि यावेळेस इयोब हा जो व्यक्ती होता त्याविषयी थोडीशी माहिती आहे, ती आपण वाचूया. इयोब याचा पहिला अध्याय आणि आपण 1 पासून ते 3 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 3 पर्यंत. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. आपण 2 माणसांविषयी आता बघितलं. किती माणसांविषयी बघितलं? मत्तेच्या पुस्तकामध्ये 2. एक शहाणा माणूस जो काय करतो? देवाचं वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करतो. आणि दुसरा माणूस आपण बघितला मूर्ख माणूस. तो काय करतो? वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे वागत नाही. या 2 पैकी इयोब कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? शहाणा का मूर्ख? हालेलुया. आता बघा इथे बायबल सांगतं, ऊस देशात एक पुरुष होता, त्याचं नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. कसा होता? सात्विक, सत्याने चालणारा आणि सरळ मार्गाचा. पुढे काय म्हटलं? तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहा. तू देवाला भिवून वागे आणि पापापासून. इथं बायबल मध्ये पुढे सांगितलं की त्याला 7 पुत्र, 3 कन्या होत्या आणि 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या, पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. हालेलुया. तो इयोब कसा व्यक्ती होता? थोर व्यक्ती होता. त्याच्या इतका धनवान, त्याच्या इतका श्रीमंत कोणच नव्हता. आणि बायबलमध्ये लिहिलं त्याला हे सर्व धन, त्याला हे सर्व आशीर्वाद देवाने दिले होते. कुणी दिले इयोबाला हे सर्व आशीर्वाद? आता अनेक लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव आशीर्वाद देत नाही. मी तुम्हाला सांगतो, देव हा सर्वात जास्त आशीर्वाद आपल्याला देतो. हा इयोबाविषयी इथं आपण पाहतो प्रियांनो, है की नाही, की इयोबाला परमेश्वराने आशीर्वादित केलं. कारण इथं बघा, तर तुम्ही याच अध्यायामध्ये आपण एक वचन जर वाचलं, तिथं असं म्हटलं की सैतान बोलतो की इयोबा भोवती तू काय केलेले? आशीर्वादाचं कुंपण केलेले. काय केलेले तू? आशीर्वादाचं कुंपण. हालेलुया, हालेलुया. ओके, आपण ते वचन वाचूया. 9 वचन वाचा. 9. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की
योब देवाचे भय फुकट बाळगतो काय? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? हा, पुढं. तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? हालेलुया. प्रियांनो, योबाला काय काय केलं परमेश्वराने? सर्वात पहिली गोष्ट इथं बायबल सांगतं, त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता सर्वजण बोला, जसं योबाच्या घराभोवती देवाचं कुंपण होतं, तसंच माझ्या घराभोवती, माझ्या परिवाराभोवती देवाचं कुंपण आहे. हालेलुया. हालेलुया. खरोखर तुमच्या घराभोवती देवाचं कुंपण आहे. तुम्हाला माहिती आहे? खरोखर आहे. हे काय आपण हवेमध्ये शब्द नाही बोलत आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, योबापेक्षा पण जास्त आशीर्वादित आता या घडीला तुम्ही आणि मी आहे. कारण हे कुंपण कसलंय? हालेलुया. इथं आपण पाहतो, योब रोज सकाळी काय करायचा माहितीये का? होमार्पण करायचा. काय करायचा? आणि इथं बायबल सांगतो, तो रोज सकाळी, जर तुम्ही इथं वचन वाचलं, प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येत बलींचे हवन करी. तो बली रोज काय करायचा? कारण जुन्या करारामध्ये तुम्हाला माहिती, त्यांना काय सांगितलं होतं? जर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागल? बलिदान करावं लागल. आणि ते बैलांचं व बकऱ्यांचं रक्त अर्पण करायचे. कारण की आपण पाहतो, रक्ताने काय होतं? माणसाच्या पापाचं प्रायश्चित्त. आणि योगाविषयी काय म्हटलेले? तो रोज हे करायचा. कधी करायचा? पण आता तुमच्यामध्ये योगामध्ये खूप फरक आहे. बायबल सांगतं प्रियांनो, हालेलुया, येशूने जे बलिदान केलं, हालेलुया, त्या एकाच बलिदानाच्या द्वारे असं बलिदान केलं. बायबल सांगतं, बायबल मध्ये त्याला काय म्हटलंय? सार्वकालिक यज्ञ. येशूने कसा यज्ञ केला? येशूने कसं बलिदान केलं? येशूने असं बलिदान केलं प्रियांनो, त्या एकाच बलिदानाच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले. 100%. योबाचं तसं नव्हतं. योबाला रोज सकाळी करावं लागायचं बलिदान. आमेन. तर तुम्ही वाचा इब्री लोकास पत्र 10व्या अध्यायामध्ये, येशूच्या एकाच बलिदानाच्या द्वारे आपण सर्व काळासाठी परिपूर्ण झालेलो आहोत. सार्वकालिक आपले सर्व पाप क्षमा झाले. येशूच्या रक्ताच्या द्वारे एक कुंपण आपल्या भोवती आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. पण आता ऐका, इथं 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 काय म्हटलं? त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना, तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना. असं बोला, तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना. कुणी दिले यश योबाला? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाच्या आशीर्वादाशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. यश हे परमेश्वर देतो. आमेन. हालेलुया. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये शाप असतो, त्याने कितीही काम केलं त्याला यश भेटत नाही. जर देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे, हालेलुया, आपण थोडस काम करतो, पण ते थोडं काम करून आपण यशस्वी होतो. हालेलुया. फरक आहे. परमेश्वराचा आशीर्वाद, बोला, परमेश्वराचा आशीर्वाद. परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे यश मिळविण्याचे सामर्थ्य. काय? आणि तर परमेश्वराने योबाला काय केलं? यशस्वी केलं. त्याला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं. का? की त्याने यशस्वी व्हावं. आमेन.
पण इतकंच नव्हे, तर बायबल सांगतं की व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. योबाचं धन काय, त्याचा पैसा काय होते, कोण वाढवते, कोण वाढवते. पण लोकांना काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे विशेष करून चर्चच्या लोकांना, म्हणजे विश्वास ठेवतात, येशूवर विश्वास ठेवतात, तर त्यांचं म्हणणं काय, नाही आपण येशूवर विश्वास ठेवतो ना, मग आपण गरीब पाहिजे. आपण कसं पाहिजे, येशू गरीब होता म्हणतात, येशू कधीच गरीब नव्हता. हालेलुया. येशूने 5,000 लोकांना जीव घातलं, गरीब माणूस करू शकतो का? आणि मी तुम्हाला सांगतो 5,000 ते पुरुष होते फक्त, 20,000 स्त्रिया तिथं होत्या. किती होत्या? 20,000 स्त्रिया आणि त्यांची मुलं. जवळजवळ लाख लोक तिथं होते. त्या लाखो लोकांना येशूने जेवण घातलं. कोणता गरीब माणूस घालू शकतो? दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, गरीब असणं, आता हे काय वाईट नाही, तुम्ही गरीब असला तर ठीक आहे, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, मला काय प्रॉब्लेम नाही. पण काय लोक ना सारखेच ते बोलत, आम्ही गरीब माणसं, आम्ही, मला हे नाही आवडत. आणि विशेष करून जे चर्च मध्ये येतात, तुम्ही येशूवर विश्वास ठेवता आणि तुमच्या तोंडामध्ये अजून तो शब्द आम्ही गरीब माणसं, मला समजत नाही. आपण बघितलं, येशू आपल्यासाठी दरिद्री झाला की आपण, येशू आपल्यासाठी दरिद्री झाला की आपण, मग आपण कोण आहे? मग आपण का बोलायचं मी गरीब आहे? आमची परिस्थिती जराशी, काय गरज नाही तुम्हाला तुमची परिस्थिती बोलायला. देवाचं वचन बोला. परिस्थिती बोलायचीच नाही आपल्याला. परिस्थिती बोलायची का? काय शिकलो इथं? बरं, 20 वर्षापासून मी काय शिकवते इथं? परिस्थिती बोलू नका, वचन बोला. वचन बरोबर आणतं, सर्व पैसा आणतं, घेऊन येते, आकर्षून येते ते पैसा. पैसा काय मोठी गोष्ट नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. तुमच्या मुखामध्ये काय पाहिजे? परिस्थिती नकोय, तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन पाहिजे. तुमच्या मुखामध्ये हे पाहिजे, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. का आपला देव आशीर्वाद देणारा देव आहे. इथं बायबल सांगते योबाचं धन काय होते, तर कमी होते. तू कधी कमी झाला सांगा? योग कधी कमी व्हायला लागला? या सैतानाने अटॅक केला. इथं आपण पाहतो ना, सैतानाने काय केलं? परमेश्वर, आता हे सैतानच बोलत आहे देवाबरोबर. तू त्याला आशीर्वादित केलंस, तुझं कुंपण त्याच्या घराभोवती घातलंस, तू त्याला यशस्वी केलंस, त्याचा पैसा वाढते. हालेलुया. सैतान काय बोलते? आता कुंपण काढ आणि बघ कसा तो काय करल, तुझा त्याग करल. तुझ्या तोंडावर तो बोलल, तो तुझा अवेर करल. पण परमेश्वराला इतका भरोसा होता योबावर. मला हालेलुया, किती अद्भुत गोष्ट आहे ना, की परमेश्वराला पूर्ण भरोसा होता की योबाच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी तो माझा त्याग करणार. हालेलुया. ज्ञानी मनुष्य, कोणता मनुष्य आहे? हालेलुया. आता जर तुम्ही फक्त हा जो पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, इथं आपण पाहतो योबाविषयी लिहिलेले, तो धनवान होता, तो आशीर्वाद, तो सर्वात थोर होता, सर्वात थोर होता, सर्वात आशीर्वादित होता. आमेन. पण मग इथून पुढे जर तुम्ही दुसऱ्या अध्यायापासून तर 39 अध्यायापर्यंत जर वाचलं, योबाच्या पुस्तकामध्ये नुसतं संकट 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 संकट. काय झालं? बायबल सांगतं ना, योब त्याची 7 मुलं आणि 3 मुली घरामध्ये बसले होते. पण अचानक असं झालं, ते घर कोसळून पडलं, त्याचे सर्व 10चे 10 मुलं मरून गेले.
इथे त्याच्या संपत्तीविषयी लिहिलेले आहे ना, त्याच्याकडचे सर्व गाढव होते, बैल होते, 500 बैल जोड्या होते. किती? 500 जर बैल जोड्या तर त्याची जमीन किती असेल? कारण बैलाचा उपयोग कशासाठी? नांगरणी करण्यासाठी. 500 बैल जोड्या आहेत. विचार करा जमीन किती असणार त्याच्याकडे. हालेलुया. त्यावेळेस तर काही ट्रॅक्टर नव्हते. हालेलुया. मग विचार करा देवाने त्याला किती आशीर्वादित केलं. देवाने केलं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःहून नाही झाला तो, बुद्धिमान होता म्हणून नाही झाला तो. ठीक आहे, मी हे मान्य करतो, आपल्याकडे बुद्धी, आपण तिचा उपयोग करू शकतो. देवानेच दिली ती आपल्याला. आमेन. हालेलुया. पण शेवटी आपल्याला भरोसा, आपल्याला विश्वास परमेश्वरावरच ठेवायचा. कारण यश हे कुठून येतं? परमेश्वरापासून. आमेन. हालेलुया. आता विचार करा, बायबल सांगतं त्याच्याकडे जे सर्व धन होतंय, त्याची मुलं मेले, त्याचं सर्व धन चोरांनी चोरून नेलं. शेवटी प्रियांना असं झालं, त्याचं जे पूर्ण शरीर आहे त्या पूर्ण शरीरावर असे फोड आले आणि तो इयोब खाजवायला लागला. त्यावेळेस त्याची पत्नी तिथे गेली आणि म्हटली, काय तू देवाला धन्यवाद देतोस? देवाला काय कर? शाप दे, देवाला सोडून टाक. तर इयोबाच्या तोंडामध्ये हा शब्द आला, परमेश्वराने दिले. परमेश्वराने घेतले सर्वला धन्य त्याचे नाम. धन्य. काय केले इयोबाने? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या संकट येतं, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, जे शहाणे, जे ज्ञानी लोक आहेत, जे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत, जे देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहेत, ते कुरकुर आणि कटकटी करत नाही, ते देवाला धन्यवाद देतात. काय करतात देवाला? इयोबाने काय केलं? आता तुम्ही बोलाल हे कसं आहे? असं पास्टर, हे असंच आहे. हा देवाचा सिद्धांत आहे. ते गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, संकट येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, हालेलुया, त्यावेळेस कुरकुर आणि कटकटी करू नका, पण उलट देवाला धन्यवाद द्या. इथे इयोबाने काय केलं? देवाला. आणि जर तुम्ही हे पूर्ण पुस्तक वाचलं, इयोबाच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे जे माझ्या अंतःकरणाला खूप म्हणजे नाही का स्पर्श करतं, आणि मी ते वचन आपण वाचूया. हालेलुया. इयोबाच्या पुस्तकामध्येच ते वचन आहे. हालेलुया. ओके, तर प्रियांनो ते वचन असं आहे, माझा प्राण गेला. काय सांगते ते वचन? माझा प्राण गेला तरी मी परमेश्वरावर भरोसा ठेवेन. काय सांगते ते वचन? माझा प्राण गेला तरी पण मी परमेश्वरावर भरोसा ठेवेन. एक मिनिट, मी तुम्हाला ते मी शोधलं नव्हतं, पण आता मी तुम्हाला शोधून दाखवतो. Hallelujah. Thank you, Jesus. इयोब याचा 13 अध्याय आणि 15 वचन. इयोब याचा 13 अध्याय आणि 15 वचन. इयोब 13:15 वाचा. तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन, माझ्या वर्तन क्रमाने त्या समोर मी समर्थन करीन. हालेलुया. इयोबाचा विश्वास बघा, आणि इयोबाचा म्हणजे भरोसा पहा. आस म्हणजेच काय? आस म्हणजे काय? भरोसा ठेवणं. इथं बायबल सांगतं, तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन. नाही तर एक्सप्लेनेशन असं म्हणते, तरी मी त्याची वाट पाहीन. आमेन.
तर प्रियानो, खरोखर एक खूप महत्वाची गोष्ट आपण पाहतो की योबावर इतके संकट आले, त्याचे 10 मुलं एका दिवसामध्ये मेली. आता बघा, कुणाच्या घरामध्ये कुणाचा एक मुलगा असला आणि त्याचा मृत्यू झाला तर आपल्याला माहिती दुःख होतं, पण त्याचे एका दिवसामध्ये सर्व मुलं, घर कोसळलं, त्याचे जे सर्व जनावर होते, त्याचं धन होतं, एका दिवसामध्ये सर्व निघून गेलं, सर्व धन. पण हे सर्व होत असताना योबाचे ॲटिट्यूड बघा, योबाचा भरोसा बघा. इतकं सर्व संकट आलं, इतक्या सर्व समस्या आल्या, पण योग काय म्हणत आहे? माझा जीव गेला तरी मी परमेश्वरावर भरोसा करतो. आमेन, हालेलुया, हालेलुया. आता मी तुम्हाला सांगितलं, जे शहाणे लोक आहेत आणि जे मूर्ख लोक आहेत, सर्वांच्या जीवनामध्ये संकट येतं. वादळ, वारा आणि पाऊस आपण बघितलं, सर्वांच्या जीवनामध्ये येतात, आहे की नाही? पण जे शहाणे लोक आहेत, जे देवावर भरोसा ठेवतात, त्यांच्या जीवनामध्ये संकट, समस्या आणि प्रॉब्लेम काय येतात, त्याच्या मागे एक कारण आहे. इथं आपण बघूया, योबाच्या जीवनामध्ये इतकं संकट आलं, समस्या आली, प्रॉब्लेम आले, पण शेवटी योबाचं काय झालं आपण बघूया. आपण योबाचं पुस्तक याचा 42 अध्याय, योबाचं पुस्तक याचा 42 अध्याय आणि आपण 12-13 वचन वाचूया. परमेश्वराने योबाचे उत्तरवय पूर्वीहून अधिक सुख संपन्न केले, अधिक सुख संपन्न केले, अधिक सुख संपन्न केले. जे पूर्वी त्याच्या जीवनामध्ये होतं त्याच्यापेक्षा जास्त देवाने कधी त्याला आशीर्वाद दिला. इथं बायबल सांगतं, हे सर्व संकट येऊन गेल्यानंतर इथं आपण पाहतो, उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केलं. आता अजून एक महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. सर्व बोला, परमेश्वर आपल्याला सुख संपन्न करतो. योबाला देवाने काय केलं? सुख संपन्न केलं. काय लोकांचा असा एक विचित्र असं त्यांच्या मनामध्ये, काय परमेश्वराकडे गेलं ना फक्त दुःखच येतं आपल्या जीवनात, परमेश्वरापासून लांब राहायचं, जास्त जवळ जायचं नाही. प्रियानो, इथं आपण पाहतो की योबाला परमेश्वराने काय केलं? सुख संपन्न केलं. आमेन. पुढं 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1000 जोड्या आणि 1000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. हालेलुया. तर प्रियानो, इथं आपण पाहतो की जो योब आहे, जे पहिलं त्याच्याकडे होतं, परमेश्वराने त्याच्या दुप्पट त्याला वापस दिलं. जे पहिलं होतं ना, पहिले त्याच्याकडे किती पैसे जोड्या होत्या? 500. आता किती झाल्या? 1000. आमेन. तुम्ही जर पहिला अध्याय 42 अध्याय जर वाचलं, तुम्ही बघाल, पहिलं त्याच्याकडे जे होतं त्याच्या दुप्पट परमेश्वराने दिलं त्याला. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संकट येतात, समस्या येतात, त्यात गांगरून जाऊ नका, भिवू नका, इकडं तिकडं फिरू नका. हालेलुया. ते संकट, ती समस्या, तो प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये यासाठी आला की त्या संकटाच्या द्वारे देव आता तुमच्या जीवनामध्ये प्रमोशन आणणार, उन्नती आणणार. परमेश्वर तुम्हाला डबल करणार. काय करणार आहे? परमेश्वर तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
ज्या संकट, समस्या आणि प्रॉब्लेम येतात देवाला धन्यवाद देत राहा, परमेश्वराची स्तुती करत राहा. हालेलुया. ओके, आता अजून एक महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, नेहमी लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये जे संकट, समस्या आणि प्रॉब्लेम, त्याचा एक उद्देश आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये. उद्देश काय? तुमची उन्नती करण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. एक खूप मोठं उदाहरण आपण पहा. बायबल सांगते एकदा असं झालं, इस्रायल देशामध्ये असं झालं की त्यांचे जे शत्रू, जे बलिष्ठी लोक होते, ओके, त्यांनी त्यांच्यावर लढाई अशी स्वारी केली. आणि हे जे बलिष्ठी लोक होते त्यांच्याकडे एक मोठा योद्धा होता, त्याचं नाव होतं गल्यात. काय नाव होतं त्याचं? आणि हा जो गल्यात मोठा धिप्पाड माणूस होता, 10 फूट उंच. प्रियांनो, त्याचा आवाज म्हणजे ऍक्च्युली तो राक्षस होता. तर त्या काळामध्ये राक्षस असायचे, नेफिलीम त्यांना बोलतात. आणि शेवटच्या काळामध्ये आता पुन्हा ते येणार आहेत, कारण बायबल मध्ये गेले, जसं नोहाच्या काळामध्ये झालं तसं शेवटच्या काळामध्ये पुन्हा एकदा होणार आहे. आमेन. ओके, तर प्रियानो, हा राक्षस ज्याचं नाव होतं गल्यात ना, एकदम भयंकर, तो दिसायला भयंकर होता. त्याच्याकडे मोठी तलवार होती, बलशाली होता, शक्तिमान होता. आणि तो इस्रायल लोकांना ललकारायला लागला, हे कोई मायका लाल. काय म्हटला? हे कोई मायका लाल, आओ और मेरे साथ लढाई करो. कोणच तयार नाही. इस्रायल लोकांनी ज्यावेळेस त्याच्याकडे गल्ल्याताकडे बघितलं, त्याला पाहून जसे उंदर बिळामध्ये पळतात तसे ते लोक त्याच्या घरामध्ये पळून गेले. आणि 40 दिवस, किती दिवस? 40 दिवस तो इस्रायल लोकांचा अपमान करत होता, परमेश्वराला शिव्या शाप देत होता, इस्रायल लोकांची निर्भत्सना करत होता ना. पण हे सर्व चालू असताना तिथे एक लहान मुलगा होता, 13 वर्षाचा. किती? 13 वर्षाचा मुलगा. त्याचं नाव होतं दावीद. आणि ज्यावेळेस दाविदाने, प्रियांनो, त्या गल्ल्याताचे शब्द ऐकले, तो म्हटला, हा कोण? बेसुंती बलिष्ठी जिवंत देवाच्या सैन्यांना तुच्छ लेखत. काय म्हटला दावीद? हा कोण? बेसुंती बलिष्ठी जिवंत देवाच्या सैन्यांना तुच्छ लेखत. आणि हा 13 वर्षाचा मुलगा. किती वर्षाचा? हालेलुया. त्या दाविदाने पहिले विचारलं की त्याचे सर्व जे लोक होते, जर या गल्ल्याताला मारलं तर राजा काय देईल? राजा आपल्याला काय बक्षीस देईल? हालेलुया. म्हणजे आजूबाजूचे लोक त्यांनी दाविदाला सांगितलं, जो कोणी माणूस या गल्ल्याताला मारल, राजा त्याच्या मुलीचं लग्न त्या शूरवीराबरोबर करणार. आमेन. दाविदाला सांगितलं, इस्रायल देशामध्ये तो जो माणूस जो या गल्ल्याताला मारल, त्याला टॅक्स, इन्कम टॅक्स भरावा लागणार. आमेन. आता ज्यावेळेस दाविदाने हे ऐकलं, काय? जो कोणी या गल्ल्याताला मारल त्याला काय होईल? त्याचं लग्न राजाच्या मुलीबरोबर करण्यात येईल, है ना. त्याला आपण पाहतो ना की त्याला टॅक्स भरावा लागणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, दावीद बोलला, या गल्ल्याताबरोबर लढायला मी तयार आहे. आमेन. हालेलुया. सर्व लोक बोलत होते, हा लहान मुलगा आहे, हा काय याच्याबरोबर लढू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जो दावीद होता त्याच्यावर परमेश्वराचा अभिषेक होता, पवित्र आत्मा होता. आमेन. हालेलुया. जेव्हा आपण देवाच्या आत्म्याने भरतो, आपण डेंजरस बनून जातो. कोणताच गल्ल्यात, कोणच आपल्या समोर उभं राहू शकत नाही. हालेलुया. 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 काय एक गोष्ट लक्षात ठेवा, दाविदाचा सर्वात पहिला शब्द होता, काय म्हटला दावीद? हा कोण?
बेसुंती. तुम्हाला माहितीये इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती की सर्व जे पुरुष आहे त्यांची काय करण्यात यावी? सुनता. आता ज्यावेळेस सुनता करतात माहिती त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस सुनता करतात एका माणसाच्या शरीरामधलं रक्त वाहतं. काय वाहतं? आणि बायबल सांगतं त्या रक्ताच्या द्वारे देवाबरोबर करार. जे इस्रायल लोक होते त्यांची सुनता झालेली होती, त्यांचा करार, त्यांचा देवाबरोबर काय झाला होता? करार. ते देवाबरोबर एक होते. करार करणं म्हणजे काय? एक होणं. हालेलुया. हे दाविदाला माहिती होतं, मी आणि माझा परमेश्वर यहोवा आम्ही एक आहे. हालेलुया. 10 फूट असू दे, 100 फूट असू दे किंवा करोडो फीट असू दे. हालेलुया. माझा परमेश्वर हा तर आकाशाहून उंच आहे. आमेन. आणि तो देव माझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. आणि मग प्रियांनो तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस दावीद तिथे लढायला गेला, दावीद बोला ना, तू तलवार घेऊन आणि तू हा भाला घेऊन माझ्या विरुद्ध लढायला आलास, पण आज मी तुझ्या बरोबर लढायला आलोय, परमेश्वराच्या नावामध्ये लढायला आलोय. हालेलुया. आणि दावीदाने तिथे भविष्यवाणी केली. दावीद काय बोलला? आज मी तुझं सर तुझ्या धडापासून वेगळं करणार आहे आणि आकाशातल्या पक्ष्यांना ते खायला देणार. 13 वर्षाचा मुलगा, त्याला माहिती होतं देव कोण आहे, त्याला माहिती होतं माझा करार आहे. आणि हे जे बलिष्ठी आहेत हे बेसुंती आहेत, याचा देवाबरोबर करार नाहीये. ते स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहेत, स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहेत, पण मी तर देवावर अवलंबून आहे. माझा भरोसा परमेश्वरावर आहे. हालेलुया. आहे की नाही? बलिष्ठी लोकांचा भरोसा कोणावर होता? गल्यातावर, शक्तीवर, त्याच्या. पण त्यांची सुनता झालेली, जे येशूवर विश्वास ठेवतात. आता जे येशूवर विश्वास ठेवतात, बायबल सांगतं आपली पण सुनता झालेली. आमेन. हालेलुया. आपली सुनता कुठं झाली? क्रूस खांबावर. ज्यास येशूचं रक्त वाहिलं, बायबल सांगतं तुमची आणि माझी सुनता झालेली आहे आणि आपला पित्याबरोबर करार झालेला आहे येशूच्या रक्तामध्ये. आमेन. मग आता दावीदाबरोबर परमेश्वर होता, तसाच तो परमेश्वर आता तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. कशामुळे? येशूच्या रक्तामुळे. आमेन. हालेलुया. है ना? मग आपण पाहतो प्रियांनो, हा दावीद तिथं कुणाच्या नावामध्ये गेला लढायला? भरोसा कुणावर होता? परमेश्वरावर, यहोवावर, येशूवर. हालेलुया. तो गल्ल्यात त्याच्यावर लढाई स्वारी करून आला, तो भाला घेऊन त्याला मारायला. पण बायबल सांगतं दावीदाने त्याच्याकडे गोफण होती, त्या गोफण मध्ये त्याने एक दगड टाकला, गोल 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 फिरवला आणि त्या गल्ल्यात त्याला मारला. ज्यावेळेस त्याने त्या गोफण मधून ते दगड सोडला, तो इतक्या फास्ट गेला. तुम्हाला माहिती, जो गल्ल्यात होता ना त्याचं पूर्ण शरीर झाकलेलं होतं, चिलखत त्याने घातलेलं होतं. त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं, फक्त इतका भाग, फक्त कपाळाचा भाग ओपन होता, बाकी सर्व झाकलेलं होतं. पण ज्यावेळेस त्यांनी तो गोफण मधून तो दगड गेला, हालेलुया, तो असा गेला जसं बंदुकीमधून एक गोळी जाते. आमेन. का ते देवाच्या सामर्थ्याने गेले, देवाच्या अभिषेकाने गेले. हालेलुया. कारण प्रियाने ती जर त्याच्या शक्तीने गेली असती तर मला नाही माहिती, पण ते देवाच्या सामर्थ्याने गेली. आणि बायबल सांगतो तो दगड त्याच्या कपाळामध्ये घुसून गेला. आता जर तुम्ही किती शक्तिमान असू दे, कोणत्या माणसाने कोणाला दगड मारलं, तू काय त्याच्या आतमध्ये घुसणार आहे का? नाही घुसणार. पण देवाचं सामर्थ्य जर आपल्यामध्ये, देवाचा अभिषेक जर आपल्यावर आहे, हालेलुया, त्याने तो दगड मारला आणि तो जो राक्षस बोलल्या त्याच्या कपाळामध्ये तो दगड घुसला आणि तो तसाच खाली पडला. आमेन. आणि प्रियांनो, दावीदाने काय केलं? त्याचीच तलवार घेतली आणि त्याचं सर त्याच्या धडापासून वेगळं केलं.
दाविदाने ऑलरेडी भविष्यवाणी केली होती की मी हे करणार आहे. आमेन, हालेलुया. तो जे बोलला होता तसं झालं. आमेन. आता इथं आपण पाहतो दाविदाने काय केला? परमेश्वरावर भरोसा केला. दुसरी गोष्ट, दाविदाने बघितलं की हे जे संकट त्याच्या जीवनामध्ये आलेले आहे, ते संकट कशासाठी आलंय? उन्नती करण्यासाठी. ते गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे, ते संकट यासाठी आहे की त्याला तुम्ही दाविदाप्रमाणे त्या संकटाला मारावं. हालेलुया. त्याला त्या संकटाला खाली पाडावं. आणि देवाची इच्छा आहे ना की जसं दाविदाचं लग्न राजाच्या मुलीबरोबर झालं, तो राजघराण्यामध्ये गेला. आमेन, हालेलुया. त्याच रीतीने परमेश्वर आपल्याला देखील काय करतो? अनेकदा या संकटामध्ये जातो, आपल्याला घेऊन जातो, पण त्याच्या मागे एकच उद्देश असतो की देवाची योजना आहे की तुम्ही विजयी व्हावं, तुम्ही विजयी व्हावं. आणि प्रियांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी. आमेन. तर प्रियांनो, आज आपण 2 उदाहरणं बघितली. पहिलं उदाहरण आपण इयोबाचं बघितलं. शहाणा माणूस, मूर्ख माणूस. मूर्ख माणसाच्या जीवनामध्ये काय आलं? वादळ, वारा, पाऊस त्याच्या घराला लागला आणि ते पडलं, अगदी कोसळलं. पण तो शहाणा माणूस जो देवाचं वचन ऐकतो आणि त्या वचनाला धरून ठेवतो, त्या वचनाप्रमाणे वागतो. इयोब शहाणा माणूस आहे. काय झालं? वादळ आला, वारा आला, त्याचं घर पडलं, पण देवाने जे गेलं होतं त्याच्या दुप्पट देवाने त्याला आशीर्वाद दिला. दाविदाचं जीवन बघा. दाविदाच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो गोल्यात आला, पण प्रियांनो, दाविदाने देखील त्या गल्ल्याताला खाली पाडलं. आणि खरोखर देवाने त्याला ते जे संकट यासाठी चालू होतं की काय व्हावं? त्याची उन्नती व्हावी. आमेन. तर एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवूया प्रियांनो, ना संकटांना भिवू नका, समस्येला भिवू नका. हालेलुया. फक्त एक महत्वाची गोष्ट आहे, परमेश्वराला धरून राहा. परमेश्वराला धरून राहा. त्या संकटामध्ये, त्या प्रॉब्लेम मध्ये, त्या आजारामध्ये, त्या गरिबीमध्ये प्रियांनो, देव तुम्हाला त्या आजारातून, त्या संकटातून, त्या समस्येतून वर काढणार आहे. आणि ते जे आजार होता, ती जी गरिबी होती, ते जे संकट आहे प्रियांनो, ते तुमच्या साक्षीचं कारण बघा. तुम्ही साक्ष देणार आहात. माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट झाली होती, हालेलुया, पण प्रभूने मला या संकटातून वर काढलं. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? भरोसा. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बायबलचं सर्वात मध्यभागी असलेलं वचन. आणि कधीच विसरू नका, हे मी कधीच विसरत नाही. यिर्मया 17 आणि स्तोत्रसंहिता 1:18. हालेलुया. हे सर्वात महत्वाचं वचन आहे. आणि खरोखर प्रियांनो, म्हणून आपल्याला नेहमी सदा परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. आणि तो परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे. किती संकट असू द्या, किती समस्या असू द्या, किती प्रॉब्लेम असू द्या, ते तुम्हाला त्याच्यामधून बाहेर काढणार आहे. आमेन. ओके, आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. प्रभू, तुम्हाला शहाणा मनुष्य बनवलंस. माझं घर मी खडकावर बांधलंय. एक पक्का निश्चय करा. काय निश्चय करा? कोणत्याही परिस्थितीत माझा जीव गेला
तरी मी प्रभू येशूला सोडणार नाही. काय पण हो, पृथ्वी उलती पालती झाली, हालेलुया, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, तरी मी परमेश्वराला सोडणार. हालेलुया, हालेलुया. जे होईल माझा परमेश्वर बघून घेईल. तर माझं काम आहे विश्वासामध्ये राहणं. माझं काम आहे मी परमेश्वरावर भरोसा ठेवणार आहे. आमेन, हालेलुया. खरोखर प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या वचनासाठी. आणि खरोखर जे आपण शिकलो ते आज आपल्या आचरणामध्ये आणूया. परमेश्वराला बोला, प्रभू मी कोणत्या माणसावर भरोसा ठेवणार नाहीये, मी कोणत्या अधिपतीवर भरोसा ठेवणार नाहीये, मी माझ्या बुद्धीवर भरोसा ठेवणार नाहीये, मी पैशावर भरोसा ठेवणार नाहीये. प्रभू येशू, मी तुझ्यावर भरोसा ठेवणार. हालेलुया. आपल्याला जसं तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवणार आहात, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. आमेन. ओ किती वेळेस आपण प्रार्थना करूया. आपले दोन्ही हात आपण उंच करूया. कारण आपण ज्यावेळेस आपले हात उंच करतो, आपण बोलतो मी शरण येते. मनुष्याला मी शरण जाणार नाही, कोणत्या अधिपतीला मी शरण जाणार नाही. पित्या, मी तुला शरण येते. माझी आशा तुझ्यावर आहे, माझी आस तुझ्यावर आहे, माझं लक्ष प्रभू येशू तुझ्यावर आहे. माझ्या जीवनामध्ये सुख तू आणणार आहेस, माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद तू आणणार आहेस, माझ्या जीवनामध्ये विजय तू आणणार आहेस. माझ्या जीवनामध्ये जरी आता मी संकटामधून जात असेल, वादळ वारा पाऊस माझ्या जीवनामध्ये, तर मला माहितीये प्रभू ही भविष्यवाणी तुझ्या वचनामध्ये केली आहे की तुझं घर पडणार नाही. हालेलुया. रबा बाबा रियांदा रबा शेकिरिया. ते संकट तुम्हाला पाडू शकत नाही, ती समस्या तुमचा नाश करू शकत नाही, कारण तुमच्या बरोबर परमेश्वर. जसा दावीद हे समजत होता, माझा त्या परमेश्वराबरोबर करार झालेला आहे. रबा बाबा रिया. त्याच रीतीने येशूच्या रक्ताच्या द्वारे आपला त्या यहोवा बरोबर करार झालेला आहे. तर यहोवा निसी परमेश्वर, विजय देणारा परमेश्वर, प्रत्येक परिस्थितीला बदलणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. रबा बाबा रियांतोरो. तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, तो परमेश्वर तुम्हाला विजयी करणार आहे. पायो 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 पायो. प्रभू तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक आम्ही या ठिकाणामध्ये रिलीज करत आहे. तुझा अभिषेक मी प्रत्येकावर रिलीज करत आहे. तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक. शाबा बाबा 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 बारियांदो रोबो सोकोरियांदा राबारिया. मांतेरे बेरियांदा राबारियांदा राबा शेरिया. कोरियांदा रोबो सोकोरिया. शेंतेरे बेरियांदा राबा बोरिया. मोंटाराबा सेंतेरे बे. येशूच्या नामामध्ये प्रत्येक दुष्ट आत्म्याला मी बांधून टाकतो, प्रत्येक शाप आम्ही तोडून टाकतो, प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकाराला येशू तुझ्या नावामध्ये या प्रत्येकाचं शरीर सोडण्याची आज्ञा आम्ही देते. आरोग्य येशूच्या नावामध्ये आरोग्य स्वीकार करा, आरोग्य स्वीकार करा, आरोग्य स्वीकार करा. येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या पट्ट्याच्या द्वारे तुम्ही निरोगी झाला आहात. शोरियांदाराबा यांदाराबा सेतेरिया. प्रत्येक बंधन तुटलंय, प्रत्येक जादू होण्याची शक्ती, प्रत्येक सैतानाची शक्ती शून्य झालेली आहे. आज आम्ही प्रत्येकाला मोकळं करत आहे. सर्व पूर्वजांपासून आलेले शाप येशूच्या नावामध्ये आम्ही तोडून टाकत आहे. शोरियांदरे बेरियांदाराबा यांदाराबा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद आम्ही मोकळा करतो, तुझा
त्याच्या जीवनामध्ये ते विजयी होते. किती संकट असू द्या, येशू तुम्हाला उंच करत आहे. राबा बाबा बारिया गोरो शेतेरिया राबा बाबा बारिया बारिया. प्रभू येशूच्या नावामध्ये हालेलुया. प्रभू धन्यवाद. सर्व मला प्रभू येशू धन्यवाद, तुम्हाला विजयी केलं. प्रभू येशू धन्यवाद, तू माझ्यासाठी शापित झाला की मी आशीर्वादित व्हावं. मी जाहीर करत आहे, मी आशीर्वादित आहे. धन्यवाद पित्या, तुझा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये कार्य करत. तुझा आशीर्वाद मला समृद्ध करत. तुम्हाला विजयी केलं. योबाप्रमाणे ते कुंपण, आशीर्वादाचं कुंपण प्रभू येशू तुझ्या रक्तामुळं माझ्या भोवती, माझ्या कुटुंबाभोवती आहे. धन्यवाद प्रभू येशू. जसं तू योबाला आशीर्वादित केलं, तू मला आशीर्वादित केलं, मला यशस्वी केलं, मला धनवान केलं. मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे, तर मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. पिता तुम्हाला विजयी केलंस. धन्यवाद. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवून ठेवला धन्यवाद दिला. ओ रामा बाबा दियांदा रामा केतुरिया. धन्यवाद प्रभू, आप कार्य आपको गुणामध्ये केलं. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज आपण एकच गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. मी परमेश्वरावर भरोसा ठेवणार प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि मी परमेश्वराला शरण जाणार आहे. मी कोणत्या माणसावर, अधिपतीवर, कोणत्या व्यक्तीवर डिपेंड नाहीये. माझा पूर्ण भरोसा परमेश्वरावर. आमेन. ओके.